विद्यामंदिर हायस्कूल कणकवली या ठिकाणी आज दिनांक 10/8/2024 रोजी पर्यावरण सेवा योजना, राष्ट्रीय हरित सेना व नगरपंचायत कणकवली यांच्या वतीने विद्यार्थ्यांची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करणे स्पर्धा घेण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशा शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करून आपली कला सादर केली। या स्पर्धेसाठी कला शिक्षक, उपक्रमशील शिक्षक प्रसाद राणे सरांनी मेहनत घेतली। या उपक्रमाचा मुख्य उद्देश राणे सरांनी स्पष्ट केले। शाळेचे मुख्याध्यापक श्री डॉक्टर पी जे कांबळे सरांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या। कणकवलीचा पर्यावरण सेवा योजना, हरित सेना विभाग आणि नगरपंचायत कणकवलीची माझी वसुंधरा 0.4 या अंतर्गत आपण आज विद्यार्थ्यांची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्पर्धा तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली होती। बाळांनो, ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आज जर तुम्ही बाजारात गेलात, आजूबाजूला बघितला तर मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती आलेले आहेत। त्याचबरोबर गणेश चतुर्थी 7 तारीखला आहे। त्याचबरोबर मातीच्या गणपतीचे कारखाने सुरू आहेत। त्या ठिकाणी इथले कलाकार, स्थानिक कलाकार खूप सुंदर पद्धतीने गणपती करतायत। तुमच्यातला भावी कलाकार उद्या एक तयार होणार आहे आणि तो सुद्धा सुंदर पद्धतीने अशा प्रकारे मूर्ती घडवणार आहे। पण त्याचबरोबर ज्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आलेल्या आहेत, या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या सुंदर सुंदर दिसत आहेत, परंतु त्यांची 10-11 दिवस पूजा केल्यानंतर ज्यावेळी विसर्जन आपण करतो त्यावेळी त्यांचं विघटन होत नाहीये आणि त्या गणेश मूर्तींचं खूप हाल होतात, त्यांची अवहेलना होते। एखाद्या मूर्तीचं डोकं मोडून पडतं, एखाद्या मूर्तीचे हात मोडून पडतात आणि अशा प्रकारे त्यांची विटंबना होते। आणि ही विटंबना आपल्या देवाची, आपण ज्याची आपण मनोभावे पूजा करतो त्याचीच आपण जी विटंबना होते ती आपल्याला डोळ्याने बघावी लागते। तेच मात्र जर तुम्ही मातीचे गणपती असतील तर ती पाण्यामध्ये विसर्जन केल्यानंतर अर्ध्या दिवसात, काही तासामध्ये विघटन होतं त्यांचं आणि जी पूजा केली असेल ती अगदी सार्थकी लागल्यासारखी होते। त्यामुळे तुमच्या माध्यमामधून, या कार्यक्रमामधून आज एक असा संदेश द्यायचा होता की सर्वांनी या गणेश चतुर्थीला किंवा प्रत्येक गणेश चतुर्थीला सर्व लोकांनी, सर्व नागरिकांनी, सर्व गणेश भक्तांनी आपल्या घरामध्ये मातीचेच गणपती बनवावेत, मातीचेच गणपती आणावेत, त्यांची पूजा करावी आणि मनोभावे पूजा करून मनेभावे त्याचं विसर्जन करावं, हा या कार्यक्रमामागचा उद्देश होता। आणि तुमच्यामधूनच सुद्धा भावी कलाकार अतिशय सुंदर, सर्वांनी जे कोण इथे 50-55 विद्यार्थी वैयक्तिक असून देत किंवा कॉमन मध्ये असून देत, जे काय तुम्ही इथे गणपती बनवला, अतिशय सुंदर गणपती प्रत्येकाने बनवलाय, प्रत्येकाची कलाकृती सुंदर आहे। सगळ्यांना शुभेच्छा आहेत। निश्चितच काही विद्यार्थी आहेत ते उद्याचे भावी मूर्तिकार होतील, भावी चित्रकार होतील, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। बाळांनो, सर्वांना नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आहेत आदरणीय तांबे मॅडम, आदरणीय वनवे सर, कदम मॅडम, शिरसाट मॅडम आणि ज्यांनी कार्यशाळा घडवून आणली ते आमचे कला शिक्षक आदरणीय राणे सर। मित्रांनो, आजचा काळ हा धावपळीचा आहे, आधुनिक युगाचा आहे, तंत्रज्ञानाचा आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पर्यावरणाला खूप घातक आहे। संपूर्ण वसुंधरा याच्यामध्ये प्रदूषित होत आहे आणि हे प्रदूषण थांबवावं आणि आपल्या मूर्तींची, आपल्या देवतेंची, आपल्या संस्कृतीमध्ये विटंबना होऊ नये यासाठी आजचा एक आनंददायक शनिवार म्हणून आपल्या शाळेतून जे बाल कलाकार तयार झालेले आहेत, जे मूर्तिकार तयार झालेले आहेत, भविष्य काळात आपल्या देशाला एक आदर्श तत्वानं घडवून आणणारी ही पिढी आमच्या पर्यावरण विभागानं, हरित सेना विभागानं आणि वसुंधरा विभागानं तयार करण्याचा संकल्प तयार केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, कला हे एक आपल्या जीवनातलं एक फार मोठं मूल्य आहे आणि त्यातूनच आपलं भव्य आयुष्य घडवत असतं। आमच्या राणे सरांची फार मोठी धडपड आहे। त्या बालमूर्तिकारातून भविष्य काळात एक जाणकार मूर्तिकार सुद्धा तयार होईल आणि तो निर्माण व्हावा यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक श्री डॉक्टर पी जे कांबळे सर, पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री वनवे सर,
श्री शेळके सर, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षिका तसेच पालकही मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थित होते.